यतोऽन्वया तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा एणे ब्रह्मरूपादिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो यशा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि गोपालकृष्ण। जिये वैराग्य बोले मागा संसिद्धे रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खावे। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 954 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे वैराग्य। जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धे रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे। किंबहुना म्हणजे फार काय सांगू अर्जुना, भगवान म्हणता आहे की बाबा रे, माग स्वे स्वे कर्माण्यभिरतः या 45व्या श्लोकामध्ये जे काही आपण विचार केला, अर्थात शब्दाने ज्या वैराग्याचं व्याख्यान केलेलं आहे, कोणत्या शब्दाने केलं? संसिद्धी। संसिद्धी या शब्दाने मागे 45व्या श्लोकामध्ये वैराग्याचं वर्णन केलं होतं, त्याच्यावर व्याख्यान दिलं होतं। भगवान म्हणतात त्या आपल्या वैराग्य रूपी मुक्कामाला तो स्थिर आणून सोडतो। अर्थात कोण आणून सोडतो? तो सर्वेश्वर परमात्मा। जगामध्ये फक्त तो एक स्थिर आहे, तो एकच आहे, सर्व कणाकणामध्ये भरलेला आहे। तोच अशा प्रकारे या वैराग्यरूपी मुक्कामाला आणून सोडतो। अर्थात त्या वैराग्याचं जे लक्षण आहे ते संसिद्धीची व साधकाची भेट करून देतो। संसिद्धी आणि साधक यांची भेट करून देतो। कोण? वैराग्याचं लक्षण। असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा। कोण वैराग्य? कसलं वैराग्य? काय वैराग्याची व्याख्या आहे? असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेना अधिगच्छति। हा 18व्या अध्यायातला 49वा श्लोक आहे। यामध्ये वैराग्य सांगता आहे। असक्त बुद्धी सर्वत्र, सर्व ठिकाणी अनासक्त बुद्धी असणं, कुठेही आसक्त न राहणं, कुठेही न गुंतणं, कुठेही तादात्म्य न ठेवणं, कशालाही कोणालाही माझं आणि म्हणणं आणि देहाला मी न म्हणणं, हे अनासक्त बुद्धी असणाऱ्या अर्जुना, अंतःकरणाला स्वाधीन ठेवणारा जो आहे, ज्याने अंतःकरण म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार
ज्याने आपल्या स्वाधीन ठेवलेला आहे आणि ज्याला कुठल्याही प्रकारच्या विषयाची इच्छा नाही आहे, जो सर्व इच्छेनं रहित आहे, असा जो पुरुष आहे तो संन्यासाच्या द्वारा ब्रह्मरूप नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. ब्रह्मरूप नैष्कर्म्य सिद्धी. संन्यासाच्या द्वारा याचा अर्थ त्याने भगवे कपडे घातले, अंगाला राख लावली, जटावळ असं नाही. संन्यास म्हणजे त्याग. त्यागाच्या द्वारा त्याने ब्रह्मरूपी किंवा ब्रह्मरूप नैष्कर्म्य सिद्धीला तो प्राप्त होतो. मौली याच्यावरती विचार करत आहेत. मग जिंतलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होय, का जालाही जेला हे ते आता सांगू. मग जिंतलिया भोये, मग ही वैराग्य लक्षण रूपी संसिद्धीची भूमिका आहे. अर्थात तिला जिंकल्यानंतर जो विरक्त पुरुष आहे, विरक्त, कुठेही न गुंतलेला विरक्त पुरुष, तो सर्व देश काल स्त्री पुत्राधिक परिग्रहामध्ये, देश काल स्त्री पुत्र वगैरे हा जो परिग्रह आहे, या परिग्रहामध्ये जसा आहे तो परिग्रहात राहतो, पण जसा माग झालेला पुरुष आहे किंवा माग झालेला त्याला पुढे ते प्राप्त होतं असं सांगतो. आहे सर्वांमध्ये, पण संसारी असावी असुनी नसावी. तो आहे परिग्रहामध्ये, पण परिग्रहाचं तादात्म्य त्याला नाहीये. लक्षात ठेवा, कशाचंही तादात्म्य त्याला नाहीये. अनासक्त, कुठेही तो आसक्त होत नाहीये. त्याला पुढे खरोखरच काय प्राप्त होतं ते सांगता आहे. तरी देहादिक हे संसारे, सर्वही मांडिले से गुंफे रे. मनुष्य जाळ्यात अडकला की नाही. देह आणि हा प्रपंच संसार हे जाळं आहे. जाळं, या जाळ्यामध्ये हे कोणतं जाळं आहे? त्याला मायाजाळ म्हणतात. मायाजाळ. या जाळ्यामध्ये तो वारा कधी अडकतो का? मनुष्य या मायाजाळात अडकला, पण वारा कधी जाळ्यात अडकतो का? वारा कधीही जाळ्यात अडकत नाही. सर्वत्र वारा आहे, पण जाळ्यात अडकत नाही. त्याप्रमाणे देह असेल आपला, स्त्री असेल, पुत्र असेल, घर असेल, धन असेल, या संसाराने किंवा या संसार रूपी जाळ्यामध्ये तो कधीही अडकल्या जात नाही. कारण संसार रूपी जाळं हे सर्वत्र पसरून ठेवले. कुणी ठेवलं? देवाने ठेवलं का? नाही, आपणच. आपल्या हाती घर बांधिला आणि आत गुंतू गुंतू मेला. आपणच तयार करतोय.
आणि आपण त्याच्यात गुंतून पडतो. तयार करतो आपण, पण त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मात्र आपल्यात नाही आहे. आपल्याला ती आसक्ती, ती माया, तो मोह त्यातून बाहेर पडू देत नाही. मग तो बाहेर पडतच नाही का? पडतो. पण जर यात गुंतून जो बाहेर पडला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारे कृपया पारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तो पुन्हा पुन्हा या जन्म मरण रूपी जाळ्यामध्ये अडकल्याशिवाय राहत नाही. अनासक्त बुद्धी पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. पाहता आंब्याचे दिवस फुटतील. आंबे आता मोहरी पुढे त्याला कैऱ्या येतात. ती कैरी जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला तर लवकर तुटल्या जात नाही. इतकं देठाला तिनं पकडलेलं असतं त्या कैरीनं. पण एकदा ती कैरी पिकली की देठ कैरीला पकडत नाही आणि कैरी देठाला पकडत नाहीये. लक्षात. फळ देठे ना देठ फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र. त्याप्रमाणे मी स्त्री पुत्राधिकांचा नाहीये. मी त्यांचा नाही, ते माझे नाहीये. का आहेत? न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. मी स्त्री पुत्राधिकांचा नाहीये आणि माझे स्त्री पुत्राधिक जिथं देहच माझा नाही तर देह संबंधी कसे माझे असतील? देह तर हा उष्ण आणलाय भाडोत्री आणि तो पंचमहाभूताचा आहे, पंचतत्वाचा. शेवटी त्यांना तो द्यायचा आहे देह आपल्याला. त्यांच्याकडून आपण घेतलाय उष्णा भाड्याने, तो त्यांना द्यायचा आहे. म्हणून देहही माझा नाही आहे, स्त्री माझी नाही आहे, पुत्र माझा नाही. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. हे सर्व काहीच आपलं नाही आहे आणि आपण कोणाचे नाही. लक्षात. पुत्र वित्त कलत्र हे झालिया ही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषयाचे दैसे. पुत्र मित्र वित्त कलत्र हे झालिया ही स्वतंत्र. ठीक आहे, काही दिवस मनुष्य त्या मोहात गुंतला जातो. असं म्हणतात जबाबदारी आहे जबाबदारी आहे जबाबदारी आहे. ज्याचा 5व्या दिवशीच आई वडील जातात नाही का, त्याचं कोण कोण करतं? ते जगतं का मरतं? जगतच आहे, असं काही नाही काय. पण पुत्र वित्त कलत्र हे झालिया ही स्वतंत्र. एकदा मुलगा धन पत्नी हे आपल्या दृष्टिकोनातून चला बुवा आपली जबाबदारी आहे. जबाबदारी तर कोणाचीच कोणावर नाही. कारण पोषितो जगाशी एकलाची काळीनाथ विशी कृपाळू देवासी. पोषितो जगाशी एकलाची फुटे तरुवर बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. लक्षात ठेवा, सर्व भरण पोषण पालन करणारा परमात्मा आहे. आपल्याला असं वाटतं मी मेल्यावर कसं होईल, मी मेल्यावर यांचं कसं होईल, मी मेल्यावर यांचं. मरूच नको तू काय, यांचंच पाहत राहा. काय गुंतायचं कुठपर्यंत? जोपर्यंत
ते स्वतंत्र होत नाहीत, आपल्यावर अवलंबून आहेत. तोपर्यंत त्याची जबाबदारी धरून चालू आपण घटकावर आपल्यावर आहे. पण एकदा का ते स्वतंत्र झाले की आपल्याला वाटतं आपल्याला त्यांची गरज आहे, पण त्यांना मात्र आपली गरज नसते. पुत्र वित्त कलत्र झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. जसं जेवणारा विषयाचं पात्र माझं म्हणत नाही, त्याप्रमाणे हे कोणीही माझे नाहीत आणि मी त्यांचा नाही, लक्षात ठेवा. हे सगळं आणि आपल्याला वाटतं पण त्यांची गरज आहे, नाही का? नाही, आपल्याला परमात्म्याची गरज आहे. त्यांना तर आपली गरजच नाही अजिबात आहे का? आज काय परिस्थिती जगामध्ये बघा ना तुम्ही. त्यांना आई बापाची गरज वाटत नाही. एकदा का ते लाईनीला लागले, सर्व्हिस लागली, झाले, मुलं बाळ झाले की बस आपली अडचणच त्यांना काय. म्हणून ते आपले नाही, आपण त्यांची नाही. एकदा जबाबदारी संपली की बस मग त्याने गुंतता कामा नये. माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. जसं विषपात्र माझं म्हणत नाही, तसं हे कोणीही माझं नाही आणि मी कोणाचा नाही. कोणाचं नाही का? आहे ना. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. म्हणून तर म्हटलं आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक तेने विन जीवा सुख नोहे येरती माईके. दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपलं कोणी नाही अशातला भाग नाही आहे. त्वमेव माताच माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. परमात्मा आपला आहे, आपण परमात्म्याचे आहोत. बाकी आपलं कोणी नाही ना आपण कोणाचे नाही, लक्षात ठेवा. म्हणून असं जे विरक्त ते कुठेही गुंतत नाहीत, त्याला विरक्त असं म्हटलेलं आहे. हे असो विषय जाती, बुद्धी पोळली ऐशी मागवती, पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या रिगे. असो तात्पर्य काय आहे सांगण्याचं? तर सर्व विषयाकडे आसक्तीने गेलेली बुद्धी जणू काय अग्नीचे चटके जसे बसावेत की मग अशा प्रकारे ते पाय चटके बसत असते तर माघारी फिरतात. आणि कुठे जातात ते माघारी येऊन हृदयाच्या एकांतात जातात. कोणाचा विषय चाललाय हा? ज्ञानाचा, साधकाचा, जिज्ञासूचा नव्हे, सर्वा करताच हा उपदेश संतांचा आहे. हा फक्त जिज्ञासू करता आहे, जीवनमुक्ता करता आहे, साधका करता आहे असं नाही आहे. मग तर असं म्हटलंच नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी असं म्हटलंच नसतं. मग म्हटलं असतं मुमुक्षूच्या कल्याण संतांच्या विभूती असं म्हटलं असतं. तसं नाही. सर्वाकरता यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवणाची, सकळाशी येथे
आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी ऐसया अंतःकरण बाह्य येता तयासी आण न मोडी समर्था भेण दाशी जैसे. एक दृष्टांत देऊन सांगता आहे. ऐसया अंतःकरण, तुला माझी शपथ आहे अर्जुना, लक्षात ठेव. न काय सांगतोय मी? दासीचं उदाहरण दिलंय. तुला माझी शपथ आहे, राजा म्हणतो दासीला, की राजवाड्याच्या बाहेर जायचं नाही, अशी राजाने दासीला शपथ घातली. तर ती जशी राजाच्या भीतीनं शपथ कधी मोडत नाही आणि ती कधीही राजाच्या आज्ञेच्या बाहेर जात नाहीये, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे अंतःकरण, तू देहाच्या बाहेर पंचविषयाकडे जायचं नाही, अशी मी तुला ताकीद करत आहे. कोण म्हणतं? साधक. साधकाने जणू काही अंतःकरणाला शपथ घातलेली आहे की तू अशा प्रकारे या पंचविषयाकडे बाहेर जायचं नाही, तुला माझी शपथ आहे. जणू काही अशी साधकाने या अंतःकरणाला म्हणजे मनबुद्धीचित्त अहंकाराला शपथ घातल्यामुळे ते अंतःकरण देहाच्या बाहेर जात नाहीये, लक्षात ठेवा. साधकाने घातलेली शपथ ते कधीही मोडत नाहीये. ऐसे तैसे ऐक्याची मुठी, माझी वडे चित्त किरीटी, करोणी वेदी नेहकी आत्मयाच्या. शेवटचा हा तत्व आहे, 18वा अध्याय आहे, समारोपाचा प्रसंग आहे. आणि म्हणून आता तत्वच सांगतात भगवान या ठिकाणी, बाकीचा विषय नाही. ऐतैसे ऐक्याची मुठी, माझी वडे चित्त किरीटी, करोण वेदी नेहटी आत्मयाच्या. आणि म्हणून हे किरीटी नाम अर्जुना, एक महत्वाचा भाग लक्षात ठेव. एकाग्रतेच्या मुठीमध्ये चित्त धरायचं आहे. चित्ताला कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि मग आत्मप्राप्तीच्या वेधाकडे त्याला लावायचंय. जसं संत महात्मे म्हणतात, तित्ती तुझे पाय डोळा, मागणी मागितली आता, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे, वर्णावे गुण हेची एक तुम्हा माग, तो मी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. संत महात्मे भक्त साधक जिज्ञासू भगवंताकडे ही प्रार्थना करतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. देवा, माझं अंतःकरण तुझ्याशिवाय बाजूला जाऊ देऊ नकोस आणि माझे डोळ्यापुढे तुझंच रूप अखंड राहू. हेची एक तुम्हा माग, तुम्ही दातारा. हेच तुम्हाला मी मागतो. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तैसे ऐक्याची मुठी, माझी वडे चित्त किरीटी, करोण वेधी नेहटी आत्मयाच्या. एकाग्रतेच्या मुठीमध्ये चित्ताला पकडायचं आहे, म्हणजे चित्त एकाग्र करायचं आहे. एकाग्रतेशिवाय परमार्थ साधल्या जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून चित्ताला मुठीत पकडायचं आहे एकाग्रतेच्या आणि आत्मप्राप्तीच्या वेधाकडे, आत्मप्राप्तीच्या मार्गाकडे त्याला प्रवृत्त करायचं आहे. चित्ताला दुसरीकडे जाता कामा नये. म्हणून तर
सगळ्या संतांनी या अंतःकरणाला म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराला प्रार्थना केली. विशेष करून चित्त बुद्धी आणि मन यांना विशेष करून प्रार्थना केली साधू संतांनी. दुर्बुद्धी ते मना, बुद्धीला उपदेश केला, भगवंताची प्रार्थना केली. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. मनाला उपदेश केला, चित्ताला केला, बुद्धीलाही केला. म्हणून म्हटलं या ठिकाणी तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृहे निमणे झालेची आहे. आगी दडपलिया धुये राहिजे दैशी. राखेमध्ये जसा दडपून टाकलेला धूर जसा थांबतो. आपण नेहमी हे उदाहरण येतं पहा. जुन्या काळामध्ये काड्याच्या पेट्या नव्हत्या, त्यामुळे स्वयंपाक झाला की गौरी खुसपून ठेवायची खुपसून त्या राखेमध्ये, आणि संध्याकाळी ते उकरून त्याच्यावरती दिवाबत्ती करायची. असं होतं पूर्वी. या ठिकाणी म्हटलंय तसं की दडपून ठेवलेला अग्नी राखेमध्ये तो धुरासह थांबल्या जातो. पुरला की तो धुरही मग बाहेर निघत नाही. तसं जेव्हा आत्मवेध लागल्या जातो, आत्म्याचा छंद लागल्या जातो, तेव्हा ऐहिक भोग, पारलौकिक भोग म्हणजे या लोकातले स्वर्ग लोकातले जे भोग आहेत आणि त्या भोगाबद्दल असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छाचा मृत्यू झालेला आहे. त्या इच्छा मेलेल्या आहेत. लक्षात ठेवा, इच्छा मेल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासून जाय अपैशी किंबहुना तो ऐशी भूमिका पावी. आणि म्हणून नियमिलिया मानसी, नेहमी मनाला फार निग्रह करावा लागतो. मनावर, बुद्धीवर, चित्तावर कंट्रोल. साधक म्हटलं की त्याला या लोकाला मोकाट सोडून चालत नाही. यांना जर मोकाट सोडलं तर अभ्यास होणार नाही, साधना होणार नाही, भजन होणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून ते या मनबुद्धी चित्तावरती कंट्रोल ठेवलेला असतो. म्हणून नियमिलिया मानसी, की ज्याने मनातून आपल्या इच्छेचा निग्रह केलेला आहे. निग्रह केला, बंधन केलं इच्छेला, इच्छा जाळून टाकलेली आहे. स्पृहा नासून जाय अपैशी, त्यामुळे इच्छा संपलेली आहे. ज्याने इच्छेचे लयवाट केलेली आहे, हकालपट्टी केलेली आहे, तर ती इच्छा राहील कशी काय? इच्छा त्याने ठेवली नाही असं नाही, पण एकच इच्छा ठेवली त्याने, इच्छावे ते जवळी हरीचे चरण, देतो नारायण सर्व तुझं. त्या इच्छा केली तर फक्त देवाची करावी, भगवत चरणाची इच्छा करावी, बाकी कुठल्याही प्रकारची इच्छा करू नये. तो सर्वस्व आपल्या भक्ताचं पूर्ण करतो. नवे दास्य करी दासाचे, उणे नसा हे तयाचे, वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळी पांडव वनवासात होते आणि त्यावेळी या दुर्योधनाने दुर्वासाला पाठवलं होतं शिष्यासह. अर्ध्या रात्री जा, अन्न मागा, देणार नाही ते. रात्री त्यांनी सूर्य थाळी पालथी घातलेली आहे आणि मग ना दिल्यावर त्यांना कमंडलूतलं पाणी टाकून भस्म करून टाक. मग दुर्वास गेले मध्यरात्रीला आणि त्यांना आरोळी ठोकली. धर्मराज बाहेर आले, त्यांना सांगितलं अन्न पाहिजे आहे. धर्मराज घाबरले. द्रौपदीने विचारलं काय झालं? असा असा प्रकार. काळजी करू नका म्हणजे, त्यांना जा स्नान करून या म्हणा.
आणि मग जेव्हा तिनं हात मारली भगवंताला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. आणि मग ज्यावेळी द्रौपदीने धावा केला तेव्हा भगवान जेवायला बसले होते. दिवसभर कामकाज आटोपलं, भूक लागली, रुक्मिणीला वाढायला सांगितलं, रुक्मिणी मातेने वाढलं आणि तोंडात घास घालायचा की फोन आला की भगवंताने तसाच घास टाकला. वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे, आणि भगवान धावत आहे. लक्षात मी कशा करायला सांगितलं हे सगळं की अशा प्रकारे भगवान जो आहे तो केवळ आपल्या भक्ताकरता, पण ज्याने इच्छा वेते जवळी हरीचे चरण, ज्याने फक्त भगवत चरणाचीच इच्छा केली आहे त्यांचं दास्यत्व भगवान करत असतो. अशा प्रकारे अर्जुनाला भगवान सांगतायत. काय सांगतायत? वैराग्य. वैराग्याचं काय तत्व आहे, काय महत्व आहे, कशा करता, कशाचं, हा विषय भगवान अर्जुनाला सांगतायत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता विश्वा